राज्य शासन नुकतंच काही दुकानदारांना नियमावली लावण्यात येते आहे। साथी पोर्टल जे आहे जे ज्या पद्धतीने बघायला गेलं तर कृषी खात्यातले असलेले कीटकनाशक व बियाणे विक्रेत्यांचा आज संप पाहायला मिळतोय। मी जळगावच्या बीजे मार्केट या परिसरात आहे। संपूर्ण जे दुकानदार आहे या ठिकाणी आता घोषणा देताना पाहायला मिळत आहे। नेमकी यांची जी मागणी आहे जे पोर्टल आहे त्याच्यावर होणाऱ्या अडचणी व त्या पद्धतीने होणारे त्रास हे शासनाने लक्षात घेऊन आमच्याकडे लक्ष द्यावं अशी यांची मागणी आहे। नेमकी काय मागणी आहे आणि काय विषय आहे यांच्याशी जाणून घेऊया। तर काय सांगणार, आज तुम्ही बंद केलेलं आहे, काय याच्या मागचं कारण? आगामी हंगामी दिवस आहे, शेतकऱ्यांचे दिवस हे पेरणीसाठी लागवड करतात। केंद्र शासनाच्या वतीने पूर्ण देशभरामध्ये बियाणे विक्री प्रणाली म्हणण्यासाठी साथी पोर्टल हे नवीन पोर्टल शासन लॉन्च करते। या माध्यमातून जर बियाणे विक्री करायचं आम्ही ठरवलं तर ते व्यावहारिकदृष्ट्या खूप अडचणीत आहे। शेतकरी 25 मिनिट एखाद्या कृषी केंद्र चालकाकडे एक बियाण्याच्या पॅकेटचं बिल करण्यासाठी आज थांबायला तयार नाहीये। 2 मिनिटं 4 मिनिटांमध्ये आमचा शेतकरी त्याला शेतावर जायची घाई असते आणि अशा वेळेस लागणारा वेळ, लागणारं मनुष्यबळ, लागणारं इलेक्ट्रिसिटी, लागणारं इंटरनेट ह्या सगळ्याची व्यवस्था करता आमच्या कृषी सेवा केंद्र चालकाला नाकेनऊ येणार आहे। भविष्यात जर ही प्रणाली लागू झाली तर ग्रामीण भागामध्ये जो व्यवसाय करतो हा 70% आमचा कृषी सेवा केंद्र चालक हा बऱ्यापैकी दुकानं बंद पडून जातील आणि ही बेरोजगारीची कुऱ्हाड आमच्या कृषी सेवा केंद्र चालकासोबतच आमच्या कृषी सेवा केंद्रांमध्ये काम करणारे आमचे कर्मचारी, आमच्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून काम करणारे हमाल, ट्रक ट्रान्सपोर्ट वाहतूकदार, ही जी सर्व साखळी आहे ही सगळी साखळी याच्यामध्ये बेरोजगार होणार आहे। आणि या अशा प्रकारे जर ही सर्व साखळी डिस्टर्ब झाली तर परत एकदा मोठी अडचण ग्रामीण भागामध्ये आमच्या ह्या अशा रोजगारांवरती येणार आहे। त्यामुळे आम्ही आज आपल्या वतीने शासनाला परत एकदा विनंती करतोय की आपण हे साथी पोर्टल आमच्या स्तरावरती लागू करू नये। शासनाला जर बियाण्याची ट्रेसेबिलिटी खरोखर तपासायची आहे तर शासनाने कंपनी स्तरावरती साथी पोर्टल लागू करावं। यामध्ये आमच्या स्तरावरती साथी पोर्टलला लागू करू नये, कारण आम्ही ऑलरेडी शासन मान्यता प्राप्त कंपन्यांचेच निविष्ठा बियाणे खते कीटकनाशके विकतो, म्हणून आमचा या प्रणालीचा लागू करायला विरोध आहे। आज राज्यभरामध्ये 85,000 कृषी सेवा केंद्र कडकडीत बंद आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 100% बंद आहे। 3500 कृषी सेवा केंद्र जळगाव जिल्ह्यामध्ये, त्यामुळे पूर्ण 100% आमचा बंद आज यशस्वी आहे। निश्चितच बघायला गेलं तर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय? आज तर एक दिवस आपण बंद पाडलेला आहे। आज खरं म्हणजे सांकेतिक बंद आहे। आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचून त्याच्यावर काहीतरी चांगला तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे, परंतु जर असं काही नाही झालं तर आम्हाला नाईलाजाने बेमुदत बंद करावं लागेल। थेट सरकारला इशारा आपल्यावरती, संस्थेच्या वरती आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही हा सांकेतिक बंद ठेवलेला आहे। निश्चितच आज हे प्रॅक्टिकल आहे की आमचा एक शॉर्ट विंडो मध्ये बिझनेस असतो। ग्रामीण भागात 70% बिझनेस आहे। कुठेतरी रोजगाराला लागलेले लोक 4-4, 5-5 लाख रुपये त्यांचा आता पुन्हा खर्च वाढणार आहे जर ही प्रणाली लागू झाली तर। आणि वेळ खाऊ आहे, 25-30 मिनिट एका बियाण्याच्या बिलाला लागणार आहेत, तर हे सगळं तो सहन करण्याच्या पलीकडे जाईल आणि तो पुन्हा बेरोजगार होईल। निश्चितच आज सांकेतिक एक दिवसाचा या ठिकाणी बंद पाडण्यात आला आहे। सुमारे 85,000 दुकानदार हे महाराष्ट्रामध्ये आहेत। सरकारने कधी आज आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही बेमुदत संप देखील पुकारणार असा देखील इशारा या विक्रेत्यांकडून दिला जातो आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।